अर्जुन आपल्या बायको दिशा बरोबर आपल्या घरी होता. दिशाच्या चेहऱ्यावरती दुःख आणि विचार दिसत होता. अर्जुनच्या चेहऱ्यावरही चिंतेचे वादळ होते. शेवटी हे कधीपर्यंत चालेल? किती काम बदलशील? नेहमी आपल्याला घाटा होतो आणि आता तर गावातली लोक आपली मस्करी उडवतात. दिशा, मला माहिती आहे की माझे प्रयत्न नेहमी असफल होत आहेत. पण ज्या दिवशी मी मोठा होईल तेव्हा मी सगळे कर्ज फेडेल. नेहमी हेच सांगता. घर गिरवी ठेवला तर आपण राहणार कुठे? अर्जुन काही नाही बोलत आणि चुपचाप घरातून निघून जातो. अर्जुन जसाच आपल्या घरातून बाहेर निघतो तेव्हाच त्याच्या गावातली गंगा मावशी अर्जुनचा मस्करी उडवताना बोलते, अरे बिल गेट्स, कुठे जातो आहेस तू? गंगा मावशी, कमीत कमी माणसाचं मूड तरी बघत जा. नेहमी चेष्टा चांगली नसते. माझ्या मस्करीचं तुला एवढं वाईट वाटलं? तुझं तर सर्व गाव मस्करी उडवतो. लोक तुझ्या मागे, तुला कधी अंबानी तर कधी कोणत्या मोठ्या व्यापारीचं नाव घेऊन तुझी मस्करी उडवतात. लोक माझा किती चेष्टा का न उडवेल, पण मला काही फरक नाही पडत. कारण की मला विश्वास आहे की मी ज्या दिवशी सफल होईल त्याच दिवशी माझा चेष्टा करणारे लोक माझे कौतुक करण्यामध्ये परिवर्तित होतील. तेव्हाच गावातली मुलं अर्जुनला बघून बिल गेट्स करून मस्करी उडवतात. अर्जुन त्यांना नाही बघितल्यासारखं निघून जातो. गावाचा मुखिया अर्जुनकडे येतो. त्याच्या हातामध्ये काही कागदपत्रे होते. मी तुला नेहमी मेहनत करताना बघितलंय. तुझ्यासाठी एक चांगला मौका आहे. कसला मौका मुखियाजी? माझ्या पार्लेजीच्या कंपनीमध्ये ओळख आहे. तिथून तू बिस्किट स्वस्तामध्ये मिळतील. तू त्यांना शहरामध्ये विकून फायदा कमवू शकतो. मी काही मोठ्या दुकानदारांना जाणतो. पण यासाठी तर पैशांची गरज असेल ना? हो, यासाठी तर मोठी रक्कम पाहिजे. पण तू जर तुझं घर गिरवी ठेवशील तर जमीनदाराकडून तुला पैसे मिळू शकतात. अर्जुन विचारात जातो. तो घरी येऊन आपल्या बायको बरोबर विचार करण्याचा निर्णय करतो. दिशा रागामध्ये अर्जुनला बोलते, घर गिरवी ठेवणार? हीच तर एक गोष्ट राहिली आहे आपल्याकडे. ही पण विकलात तर आपण कुठे जाणार? दिशा, हा शेवटचा मौका आहे. जर हा सफल झाला तर आपण सगळं कर्ज चुकवून टाकू. आणि जर नाही झालं तर? नाही झालं तर? काय तू विचार केला आहेस? अर्जुन आणि मुखिया जमीनदाराच्या घरी जातात. जमीनदार बसलेला होता. अर्जुन आपले घराचे कागदपत्र जमीनदाराच्या समोर ठेवतो. जमीनदार कागद बघतो आणि हसत हसत पैसे अर्जुनला देऊन देतो. अर्जुन, आता हे घर माझ्या हवाल्यात आहे. 3 महिन्यात कर्ज चुकवून टाक, नाहीतर याला रिकामा करून टाक. अर्जुन काही नाही बोलत. तो पैसे घेऊन मुखियाबरोबर फॅक्टरीकडे निघून जातो. अर्जुन आणि मुखिया पार्लेजीच्या फॅक्टरीमधून काही कार्टून बिस्किट विकत घेतो. आता लवकरच या बिस्किटांना शहरातल्या दुकानदारांकडे पोचवा. अर्जुन, मी आता तुला कसं सांगू? माझी ज्या दुकानदारांसोबत ओळख होती ते तर देश सोडून निघून गेलेत. आता मी काही नाही करू शकत. अर्जुनच्या चेहऱ्यावरती निराशा येते. तो चुपचाप बिस्किट घेऊन शहरात जाण्याची तयारी करतो. अर्जुन आपले बिस्किट विकायचा प्रयत्न करतो, पण कोणतंही दुकानदार बिस्किट घेत नाही. भैया, आता पार्लेजी कोण खातं? आता हे तर जुन्या काळाचे बिस्किट आहेत. याला तर लोक आजारी पडल्यावर खातात. जर काही दुसरी चांगली बिस्किट असेल तर काय बोलू शकतो आपण. अर्जुन हारून आपले बिस्किट घेऊन घरी येतो. तो घरातल्या एका कोण्यामध्ये बसून आपलं डोकं पकडून घेतो. दिशा रडत रडत त्याच्या जवळ जाते. तेवढ्यात जमीनदार त्याच्या घरी येतो. अर्जुन, मला पत्ता लागला आहे की तुझा व्यवसाय डुबला आहे. आता एकतर माझा पैसा दे, नाहीतर हे घर रिकामं करून टाक. जमीनदारजी, मला 3 महिन्याची मोहलत द्या. आम्ही काहीतरी निर्णय काढू. 3 महिन्यात पैसा वापस पाहिजे, नाहीतर ह्या घराला सोडून जायचं. जमीनदार तिथून निघून जातो. आता काय करणार अर्जुन? आपण सगळं हरवून बसलोय. दिशा, मी हार नाही मानणार. काही ना काही रस्ता आपल्याला मिळेल.
अर्जुन चिंतेमध्ये बाहेर निघून जातो. रस्त्यावरती काही न विचार करता चालायला लागतो. त्याच्या चेहऱ्यावरती एक विचार होता. तेवढ्यात एक चमचमाती कार त्याच्या समोर येऊन थांबते. कारमधून एक व्यक्ती बाहेर येतो आणि अर्जुनला बोलायला लागतो. भाई, बघून नाही चालू शकत? एवढा जोरात हॉर्न वाजवत आहे, तुला काही झालं असतं तर? अरे तू विकास? अर्जुन आपल्या डोळ्यावरती विश्वास नाही ठेवू शकत. तो आपल्या समोर उभा असणारा व्यक्ती विकासला ओळखून घेतो, जो त्याच्या लहानपणीचा मित्र होता. तू तर खूपच गरीब होतास. हे एवढी चमकती कार आणि एवढे महागडे कपडे, हे सगळं कसं झालं? काय मेहनतीचा आणि डोक्याचा खेळ आहे बाबा. आता मी माझे विचार विकतो आणि पैसे कमवतो. विचार सुद्धा विकतात? जमाना बदललाय अर्जुन. आता पैसा डोक्याने कमावला जातो. अर्जुन विकासला घेऊन घरी येतो. दिशाचा चेहरा खूप दुखी होता. विकास हे बघून लगेच एक प्रश्न विचारतो. वहिनी, एवढ्या उदास का आहेत? सगळं काही ठीक आहे ना? कुठे ठीक आहे, आमचं घर सुद्धा गिरवी आहे. कामामध्ये पण नुकसान झालंय आणि आता पार्लेजीच्या बिस्किटचं काय करणार हे समजत नाही आहे. हा, आता एवढ्या सगळ्या बिस्किटांचं काय करू समजतच नाहीये मला. याचा उपाय माझ्याकडे आहे. का नाही तू पार्लेजी बिर्याणी विकतो? पार्लेजी बिर्याणी? हे काय मजाक आहे? पार्लेजी बिर्याणी? कोण खाईल हे वेगळं कॉम्बिनेशन? वहिनी, ही चेष्टा नाहीये. मी या रेसिपीवर खूप मेहनत केली आहे. याला एका अमेरिकन रेस्टॉरंटला विकणार होतो, पण अर्जुन माझा मित्र आहे, कारण मी हा आयडिया त्याला देत आहे. पण तांदूळ घ्यायला पण पैसे नाही आहेत, तर बिर्याणी कशी बनणार? इथेच तर मैत्री कामात येते. पैसे मी देईल, मेहनत तुम्ही दोघं करा. आणि पार्लेजी बिर्याणी कशी बनवतात त्याची रेसिपी सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला नाही माहिती, बिर्याणीची वेगळी टेस्टसाठी खूप वर्षांपासून रिसर्च केलाय. तेव्हा तरी कुठे पार्लेजी बिर्याणीची रेसिपी तयार झाली आहे. पण कधी विचार नव्हता केला की माझा मित्र सुद्धा संकटात फसेल आणि ही रेसिपी आमच्या मित्राला मला द्यावी लागेल. अर्जुन आणि विकासने मिळून पार्लेजी बिर्याणी बनवली आणि गावाच्या मुख्य चौराहीमध्ये एक स्टॉल लावला. हळूहळू लोक तिथे खायला येतात. सुरुवातीला लोक नाही खात, पण बिर्याणीचा स्वाद लोकांना आकस्मित करून जातो. व असा स्वाद तर कधीच नाही मिळाला. पार्लेजी आणि बिर्याणी कमालचा कॉम्बिनेशन आहे. काही वेळातच पार्लेजी बिर्याणीची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचायला लागते. लोक वेगवेगळ्या शहरातून त्याला खायला यायला लागतात. अर्जुनकडे पैसा यायला लागतो. त्याची परिस्थिती सुधारायला लागते. या अर्जुनची किस्मत कशी पलटली. मी एवढ्या मेहनतीने त्याला मूर्ख बनवलं होतं आणि घर गिरवी ठेवायला लावलं होतं. मला काय माहिती होतं की त्याचा मित्र विकास येऊन त्याची मदत करेल. काहीतरी करावं लागेल. त्याची बिर्याणी बंद करावी लागेल. चिंता नको करूस. त्याच्या बिर्याणीमध्ये काही गडबडी करून लोकांचं पोट दुखणं लावेल. त्याच्यानंतर बघतो कोण त्याची बिर्याणी खातं ते. दोघं हसायला लागतात, पण त्यांना नाही माहिती की अर्जुनचा एक ग्राहक त्यांची गोष्ट ऐकत होता. तो पूर्ण गोष्टींचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतो. ग्राहक अर्जुनकडे येतो आणि त्याला व्हिडिओ दाखवतो. अर्जुन हे बघून स्तब्ध होऊन जातो. त्याच्या डोळ्यामध्ये राग आणि अश्रू दोन्ही एकत्र येतात. मला विश्वास नाही बसत आहे की जमीनदारने आणि मुखियाने माझ्यासोबत इतका मोठा धोका केलाय. अर्जुन लगेच व्हिडिओ घेऊन जमीनदाराकडे जातो. अर्जुन जमीनदाराला पैसे देऊन बोलतो, हे घ्या तुमचं कर्ज आणि माझ्या आयुष्यापासून दूर व्हा आणि माझ्या घराचे कागदपत्र चुपचाप माझ्या हवेली करा. तेच आहे अर्जुन, नाराज का होत आहेस? जरा काय पैसा आलाय, तू तर बोलायची पद्धतच वेगळी केलीये. एवढं बोलून जमीनदार अर्जुनला त्याचे घराचे कागदपत्र देऊन देतो आणि हसत हसत अर्जुनला बोलतो, पार्लेजी बिर्याणी तुझा साथ देऊन गेली अर्जुन. नाहीतर तुझे अवकात माझ्या घराच्या ह्या दरवाजावर उभं राहायची सुद्धा नाहीये. तेवढ्यात पोलीस तिथे येते. जमीनदार घाबरून अर्जुनला विचारतो,
हे पोलीस इथे का आली आहे? व्हिडिओ बघा. आता पोलीस तुम्हाला याची शिक्षा देणार. पोलीस जमीनदार आणि मुख्याला गिरफ्तार करून घेतात. अर्जुनची पार्लेजी बिर्याणी आता पूर्ण विश्वभरात प्रसिद्ध झाली होती. त्याच्या मेहनतला यश मिळालं. तो आणि त्याची बायको आता एक खुशाल जीवन जगत होते. अर्जुन, मला तुझ्यावरती गर्व आहे. तू जे केलंस ते खूप छान आहे. हे सगळं तुझा विश्वास आणि विकासच्या आयडियामुळे झालेलं आहे. अर्जुन आणि दिशा खुश होऊन आपल्या नवीन जीवनाकडे वळायला लागतात. पार्लेजी बिर्याणी जगभरामध्ये एक मिसाल बनून जाते.